तुमच्यासारखी अशी जवान बाई माझ्यासमोर आली तर मला कायची लाज वाटणार आहे. अमाय व बाबा शांते ओ शांते येव इकडे अहो बायकरवाल्यानं बाबा इकडे चालले मारून आपण ये इकडे हा काही कोणी येत नाही इथं. अमाय बाई हाव काव काकू मग नाही तर का मा शांता त्यानं विचारलं न तिले मी आलतो म्हणे वावरात तुले पाहिले म्हणे तर तू कडे गेलती म्हणता म्हणे असं मग हो मग काय सांगितलं होती ना अव चतुर्पाणी आहे ती चतुर्पाणी असं आले बातच बातच पलटवली चाल ते म्हणे मी म्हणे शेजारच्या काकूसोबत म्हणे तलावावर पाणी आणायला गेलती म्हणे तिले म्हणे आपल्या वावरातलं पाणी खारं लागते म्हणे आणि तिला गोड पाणी पाहिजे म्हणे म्हणून म्हणे मी तलावावर गेलती म्हणे तिच्यासोबत म्हणे आणि तेवढ्यात तुम्ही आले असन म्हणे असं झालं असन म्हणे अशी म्हणे ते मग नाही तर शांता आता म्हणते का घरचं वावर मी नाही पाहिजे तर कोण पाहिजे गेले का बाबा बाबा आतापर्यंत वावराची काहीच नाही पडली वावरात जावे नाही हा कोळसा लागन तर मार अंगाले पाय आणि आता तरी वावर दिसू राहिलं फन पायटाय चालली म्हणते कोणत्या फन पायटाय चालली काय म्हणते बाप्पा माय मोठी वावरावर करून राहिली हो आता ते तर पहिले कामाला चल म्हटलं तर कामाला नाही आमच्या सोबत कामाला गेल्यावर तर पैसे भेटते आणि बिनफजुलात तिथं काम करू राहिली का उन्हीत बापा एवढी कामाची झाली बापा लगे नाही हो माय नक्कीच दाल में कुछ काला है नक्कीच हो हे अशी 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 कशी एकदम सुधरू शकते बा वावरात जाऊन फन पायटे येऊ शकते असं कसं होऊ शकते सांगा बरं तुम्हीच अहो सुधारली नाही हो माहिती रश्मी सुधारली नाही बिघडली अजून अजून बिघडली ते काय माहित बापा कोणता यार व्हायचं यार असाले कोणता तर बरं काकी मला एक समजून नाही राहिलं बिचारे ते म्हणे का बाजूच्या काकू सोबत मी तलावर पाणी आणायला गेलती म्हणे पण बाजूची काकू होय कोण हे विचारलं कोण नाही तिले शांती अगदी बरोबर आहे ते मला अगदी कारण की इतकंच माहित पडते माणूस खोटा बोलून राहिला का खरं बोलून राहिला आणि बाजूचं वावर विमला काकूचं वय आणि विमला काकू जर त्या वावरात असन तर विमला काकू आपल्याला सांगणच का ह्या मायासोबत तलावर आलती म्हणून आणि विमला काकू नसन तर अजून कोणती काकू असन तर तिला विचारलं काऊन नाही अहो शालो विचारलं म्हणते ना मग विचारलं म्हणते ना सांगे म्हणते ना कशी बाजूच्या वावरात कमल काकू होती कोणती कमल आहे ना कोणती नाही तीन नेलं होतं म्हणते मला वावरात अशी म्हणते ते काकी चोर सापडला रे चोर सापडला टेन्शन नको घेऊ तू आता ती सून हाय कुठे हे सांग एवढं मला ते गेली आहे ना इथे गेली आहे ती वावरात आजही फरावायाडे असतं म्हणे गेली मग युवा घेऊन गेली आज कुठे गेली तो वावरातच गेली वाटते वावरात झाले मग आम्हाला सांगून गेली आज आई वावरातच येतो म्हणे आज चांगली सांगून गेली लागत हो काही वावरा गिवरात नाही गेली हो माहिती ती गेली तिकडे प्रेम संबंध जोडाल तिचेवाले हा तर मग आता एक काम कर काकी आपण जेव्हा आता विमलच्या घरी विमलला विचारू होऊ शकते काजलनं विमलचं नाव कमल घेतलं असन होऊ शकते काल विमल गेली असन तिच्यासोबत पहिले आपण विमलला विचारून विमलला विचारल्याच्या भ्यात तिले आपण वावरात पाहिले जाऊ असं करू आपण आता आपण आपल्या पिंजऱ्यात जाळं फसून टाकू चोराले काऊन की बापा काकी त्या पोरात काही दम नाही का बापा दम असाले मर्दासारखा मर्द असून असं लुलू 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 पुलू पुलू काम करते बापा हाव ना माय एवढा चांगला धाड दिप्पाळ खाते पिते चांगला अन काय काय दम नाही का बाबा त्याच्यात नाव भेट नाही त्याला नाव पाया खाली दबून राहिली ते काजल डोंबडी डोंबडी मार त्याला शिकून आणून राहिली ते पोरग मॅड आहे का बापा असंच मॅट्रिक पास झालं म्हणते गोष्टीला साहेब बापा ढकल ढकल पुढं अहो बाई शालू तसं नाही आहे ते गोष्ट अशी आहे आता हा पाहिला गरीब आता किती लोक संपत्तीवाले आहे पोरं बारं जवान सवान आजकाल का पाहिजे का काही काकू असो मावशी असो त्याला पटला का पटूनच जाते बापा असं आहे ते मग ते संपत्तीकडे धावली असेल नक्कीच संपत्तीकडे धावली असेल कारण की हिची सून चांगल्या घरची राहिले पाहिजे चांगला पैसा असायला पाहिजे म्हणजे तिचं म्हणत असं राहते का माझ्या लय पैसा पाहिजे होता म्हणून नाही का तिनं पैशावाला पाहिला असन तो बरं आता काय आहे तो विषय संपतेस ना सारा गेम आपण खल्लास करून टाकू आता तू मला सांग तू वावरात गेली ना आताच गेली ना वावरात चल ना मग आता विमल काकूच्या घरी जाऊन विचारपूस करायले का इथंच आता भांडे फोडता इथं भांडे फोडल्यापेक्षा तिथे जाऊन भांडे फोडलेले बरे ना काय खरं आणि काय खोटं आहे दुधाचं दूध पाण्याचं पाणी होऊन जाते हो चला चला आज पाऊस आता काय गेम आहे काजलचा आता पाऊरच घ्या आपण नाही त्या काजलचं काजल काढून टाकला आज तर नावाची रश्मी नाही मी थांब ना भेटली गिटली पाहिजे ते अशा मॅटर मध्ये नाही तिच्या तोंडाला काय घासलं आणि डबल काय केलं डबल तिला कोणी पसंतच नाही केलं पाहिजे अशी काय करून टाकतो मी तिला थांब म्हणा बुडा आहे बापा इथे विचारू का नाही विचारू बरं विचारतो काकाजी इथे एक बाई दिसली काय बाजूच्या वावरात फन पयाटे असताना कोणती बाई कुठची बाई हेच नाही का आमच्या गावातली एक बाई वय वावरात आली म्हणते ना दिसूनच नाही राहिली आता कुठे गेली ना काय गेली म्हणून आम्ही पाहिले आलो बापा सकाळपासून गेली का नाही तर आता 12-1 वाजून राहिले अजून आली नाही म्हटलं घरी तर निघालो आम्ही बाया पाहिले काऊन नाही आली बाया अजून म्हणून आम्ही पाहिले आलो तर तुम्हाला दिसली नाही असं तुमची सून होय काय नाही बाबा मला कुठे सून माया सुना इथं कुठे राहते बापा माया सुना नाही तिकडे अमरावती नागपूरले इथं नाही राहत माया सुना असं तुम्हीच तर कोणाच तरी सून दिसता अजूनही जवान दिसता ना तुम्ही जवान दिसाले काय बाबा तुमचे केस काय तुमची हालत अजूनही जवान आहे बापरे
माय हो बापा, माझ्यासोबत कोणी नाही आलं बापा, इथून लवकर निघण्यात फायदा आहे. हा चैल्या वानाचा दिसून राहिला मला, चैल्या वानाचा असाले. वय झाली पण सोय नाही झाली कुत्र्याची. अजूनही मला जवान म्हणून राहिला भामटा कुठचा. अरे काय काय म्हटलं ताई तुम्ही? काही नाही बा, मी हेच म्हणून राहिली, काही बोलायचा अकार गिकार आहे का बा तुम्हाला? वय झाली पण सोय नाही झाली तुमची अजून. कुकडचे कुकडे काहीच्या काही बोलून राहिले. लाज वाटायला पाहिजे तुम्हाला, जवान म्हणता मले. चांगले रग 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 त्याचे पांढरे झाले तुमचे, म्हातारे दिसून राहिले. आणि तरी पण तुमच्या माजल्या गोष्टी गेल्या नाही बापा. तुमच्यासारखी अशी जवान बाई माझ्यासमोर आली तर मला कायची लाज वाटणार आहे? अमाय वो बापा, शांते शांते, येवा इकडे. अहो बायका या ना बाबा इकडे, चैलेले मारून आपण या ना इकडे. हा, काही कोणी येत नाही इथं. दूर दूरपर्यंत आवाज नाही जात म्हटलं इथून. हो, दूर दूरपर्यंत आवाज झाले. काही तुम्ही बोंबलू नका, बोंबलण्यात काही फायदा नाही आता. हो, नाही हो, आता काय करू मी एकटी बाबा. मी पहिलेच बेकार कांदा आहे हो बापा. माय बाई, आता काय करू ना, काही नाही, माझ्या जीवाचं पाणी पाणी होऊन गेलं बाबा सारं. हे बाय काय कोणत्या कुठं बोलायला लावते मला, कुठं गेलं ना काय गेलं तर. ओ जाने मन जाने जिगर, ओ राह में उनसे मुलाकात हो गई, राह में उनसे मुलाकात हो गई, जिससे डरते थे वही बात हो गई, ला 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 ला. माय काऊन काय 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 झालं काय हो बाबा काकी? काऊन काय झालं एवढ्या जणांना? कोण बोंबली बाबा तू? अव हे बुडग पाहिलं चैल्या भोकाचं मला म्हणून राहिलं अजूनही जवान हाय. आणि माझ्या जवळही आलं, कोणीच नाही म्हणे इथं दूर दूर पर्यंत, आवाज नका मारू म्हणे. हो असंच माझ्यासोबत राही म्हणे. काय काय चैला आहे का हो बुडा हा? चैल्या भोकाचा म्हातारा माणूस म्हणून विचारायला आली. म्हातारा माणूस म्हणून विचारायला आली तर भल्लच चैल्या भोकाचं चैला चवून गेलं हे तर. अरे बाप रे, आज तो कली पे कली खिल गई, आज तो मेरा लकी खुल गया. पहले बूढ़ी फिर जवान, बूढ़ी भी जवान थी और उससे भी जवान मिल गई अब. ओ बाई, तुम्हाला काय वाटलं? हो, माझ्या अंगात एवढी ताकद आहे का तुमच्या दोघीले मी मारून टाकू शकतो म्हटलं. हो, तुमच्या दोघी धवसा नका दाखवू, चुपचाप थांबायचं, चुपचाप थांबाले. माय बाई, काय काय बुडा पागल गिगल आहे का हो बापा? डोक्यातून सट केलाय वाटते बापा हा. हो, मला तर असंच वाटून राहिलं, डोक्यातून सट केलं साले. इथं दोन बाया उभ्या आहे तरी त्याला भेवणी लागून राहिलं, म्हणजे डोक्यातून सट केले म्हणा तर काय म्हणा बापा. पाहिजे अजूनही म्याड चाईस करून राहिला ना तो, त्याला जरासं काही भेवणी ना बापा, भेवस आले. काय माहिती बा, डोक्यातून पागल आहे का काय तर हे बारतोंड्या. काय 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 काकाची तुमची वय काय, सोय काय, तुम्ही बोलून काय राहिले? काही विचार आहे तुम्हाला? कवरशे माजल्यावर करू राहिले, काय माज चढलाय तुम्हाला? पैशीन तर पैशीन अंगावर फाटले कपडे आहे ना. सुधे कपडे बी नाही अंगावर. बुढ्याप्याचा माज चढलाय का तुम्हाला? बुढ्याप्याचा माज चढाले. दोन दोन बाया असून तरी तुमच्या तोंडातले वाईट शब्द निघून नाही राहिले, तरी तुम्ही बोलून राहिले. आम्हाला काय कमजोर समजून राहिले का तुम्ही? कमजोर समजाले? आदिशक्तीचं रूप आहे म्हटलं आम्ही, आदिशक्तीचं रूप असाले. हो, असं घेणं चपली चपली ना का बस तुम्हाला यादच राहीन का कोणत्या बाईच्या वाटी जाणं कसं राहते बा म्हणून? बुडग बाई, तरी त्याला लाज नाही वाटून राहिली. मार म्हणते, दोन दोन बायका भेटल्या म्हणते, कलीवर कली खिल्ली म्हणते. कोण माय बहिणी आहे नाही का तुझ्या घरात? माय बहिणी असाले करून टाकणं 4-5 बायका, अजून संपत्ती असेल त्या जवळ तर कराले, संपत्ती बायका करायला तर करून घे. अजून 4-5 पोरी नसन तुला तर अजून 4-5 पोरी काढून घे. बोलायला लावतो मला तर. माय राहू देऊ बापा काकी, काही अकारच्या पार नको बोल बापा, काहीच्या काही कुकडच्या कुकडे. हो, चल आता इथून आपणच चाललो जाऊ, याच्यासोबत बोलण्यात काही फायदा नाही. बुडगा आहे हे, कुठे मारत बसतं बापा याले, काय आगाले पाप लावून घेतो. चल घरी. बायका करायला तुम्ही अजूनही तयार आहे? होता का तुम्ही त्यातली एक? अमाय हो बापा, चल हो बापा काकी, गेलाय डोक्यातून गेलाय, कटलेस आहे पुरा, आउट ऑफ माइंड आहे. चल लवकर चल. अमाय कुठं अटकल्या होत्या बापा? तिला पाळीच गेलते का बस? कुठे गेलते अजून? हो, काय सांगू माय काकी, घोर नाही बापा, घोरच आले. काय सांगू माय तुम्हाला, आम्ही त्या बुड्याला विचारायला गेलती ना, मी म्हटलं काय त्या बुड्याला विचारून येतो म्हणून, आणि तुम्ही सर बाबा चालले आले सारे इकडे, सारे बरं झालं शांती आले म्हणून बरं झालं बापा. हो, अहो आता तुला पहिलेच म्हटलं होतं आम्ही का नवाड्या माणसाला नको विचारू तो काय वळखते का तिले? चालली त्याला विचारायला तू तर तूच तर वय पुढे करतो मार. अमाय मग विचारलं तर काय झालं? काय काय काही म्हटलं का त्याला? काही बोलला गेला का तू? अहो काही नाही माय, मी विचारलं त्याला, आमच्या गावातली एक बाई दिसली का म्हटलं इथं काजल नावाची? तो म्हणे कोणती बाई? मी म्हटलं आमच्या घराजवळ राहते म्हटलं, ते दिसली नाही म्हटलं सकाळपासून, तिला आम्ही बाया पाहायला आलो म्हटलं. तर हाव का म्हणे, तुम्हाला तुमची सून आहे का म्हणे? तुमची सून असाले. मी म्हटलं नाही बाबा, माई सून नाही म्हटलं. माय मग काही नाही माय, चैला बुडा होता सारा, चैला भोकाचा असाले. मला तर भल्ला राग येऊ राहिला त्याचा, असं वाटू राहिलं तोंडच त्याचा गोट्यानं जीवच घेऊन टाकाव. हो ना, अहो मला म्हणे जवानच आहे म्हणे तुम्ही म्हणे, अजून म्हाताऱ्या दिसतच नाही म्हणे. हो, तुम्हीच कोणाची सून दिसता म्हणे, तुम्हाला कुठे सुना असेल म्हणे. असं म्हणे साजरा माय एकदम अंगाजवळ आला, बिचारी अंगाजवळ आले. आणि गाणे म्हणून राहिला, ते कोणतं बाई बापा, ते राह में उनसे मुलाकात हो गई, असं तसं गाणं. बापा काय वय त्याचं? ते तर माय, अजून मी गेल्यावरही त्याचं माजलेपणा सोडला नाही बाबा त्यानं. काय म्हणे सांगू?
म्हणे आज तर कली खिलून गेली म्हणे माईवाली, माय लकच खुलून गेलं म्हणे. गेम आहे व बापा, मला कोणी सांगितलं व, आणला असता गोटाने ठेसले दात. कसं बोलणार आहे ते तर, कोण त्याच्या घरात माय बहिणी नव्हत्या काय असं म्हटलं कोणी त्याले? म्हटलं व बापा, म्हटलं साऱ्या रंगाचं बोललो आम्ही, साऱ्या रंगाचं बोलाले. मी म्हटलं तरी अजून 4-5 बायका करून घे म्हणून. अहो तर बुडा इतका चैला होता बापा, हिनं असं म्हटलं का नाही 4-5 बायका करून घे, तरी तो काय म्हणे त्यातली एक तू बनत काय म्हणे सांग इले म्हणे. असा हसा येत जाय, राग येत जाय बाबा मले. भला माजला होता हो म्हातारा असून. मी पाहिजे होती तिथं पचक तिच्या तोंडावर थुकून आली असती चांगली. पान खाल्लं असायचं सैमीनं, चांगली पचक थुकून आली असती बेवड्याच्या. बरं जाऊ द्या, तो म्हातारा बुडा होता जरा दिमागातून मला कटलेस दिसून राहिला होता. जाऊ द्या, तेवढं काही टेन्शन घेऊ नका. तेवढ्या भारात ते होत चालतच राहते, ते डोक्यातून गेलं वाटलं मला म्हणून माहिती. नाही दोघी बाया पाहून त्याची हिंमत हारली नाही त्यानं, म्हणजे तो असा खंबीरपणे उभा राहिला, म्हणजे जसं की त्याला काय व्यवस्थित लागून राहिलं. कुकडी कायच्या काही बोलून राहिला. तर ते दिमागातून सटकेल असं. जाऊ दे, कुठं माय शांताबाई दिमागातून सटकेल, तसेच करते ते चैल्या म्हणायचे, तसेच कराले. जाऊ दे माय म्हातारा जाऊ दे तिकडे. बरं आता आपल्याला मिशन आपलं पुरं करायचं आहे ना, राहिलं काजलचं नाही बुडग्याच घेऊन बसलो आपण. हो ना माय, काजलचं पाय ना कसं करतात. माय कसं करता म्हणजे सीधा हिशोब आहे बाबा. ते वावर हाय काय नाही आहे, मग कुठेतरी फिरायलाच गेली ते. हो फिरायला झाले. रोजच्या रोज कुठे जाणार आहे नाही तर ते रोजच गेली का वावरात तलावर. माय सुने बिचारे मस्तक फळाचं काम आणलं बाबा. आता मस्तक फळाचं काम आणाले, भल्ली माजून गेली ना बाबा, भल्ली माजून गेली. त्या बुड्याला हे भेटायला पाहिजे होते. हो ते तुझून बुडा पसंत करते, तिला संपत्ती पाहिजे. हे पाहिजे तर फाटलं पोंदर घालू ना ते बुडग. आता माहित पडलं ती नक्कीच कुठेतरी कोणाला तरी भेटायला गेली वय. हो नक्कीच ते काहीतरी कांड करायला गेली वय. अमाय काकी विचार झाबरूले माहित असेल तर विचार झाबरूले. हो त्याच्यासाठी मुलगी मला आवाज आला पाहिलं मी. झाबरू मी काय म्हणतो बाबू, तू कुठून आला आता? अरे काकी मी तर कुठून नाही, इकडे गेलतो नदीकडे. इंधन पाहिलं, इंधन संपलं का नाही घरचं, ते इंधन आणायला गेलतो तर तिकडे इंधनच नाही भेटलं मला. असं बाबू मी काय म्हणतो, कल्ला बाजार नको करू. विलासची बायको गिको दिसली का इकडे गेली गिन्नाले. तेच ना, ह्या बुडीची सून काय नाव आहे तिचं, काजल वय वाटते. हो तेच काजल. हो काकू गेली ना ती, इकडे गेली ना. कोणातरी सोबत आहे का पोराला घेऊन गेली बापा. तोंडाला बांधलं त्या पोरानं, मला काही वयकायला आला नाही तो. कोण आहे काय होतं मी नाही एवढं विचारलं नाही. मग मी म्हटलं असं कोणी गिन्नाले उचलत नाही तर उचलून द्यायला गेलं असं म्हटलं कोणी, मला असं वाटलं. हा इन्नालेच गेली, कारण की आम्ही इन्नालेच चाललो. आम्ही आता वजे उचलायला चाललो ना एकामेकीचे, तर आम्ही गिन्नालेच चाललो. आता नाही आम्हाला माहित नव्हतं ना कुठे गेली ना काय गेली, तर ते पहिलेच निघाली ना आम्ही मागून निघालो असं झालं ते. हा काऊन काही विषय आहे काय? नाही रे बापा, कायचा विषय राहणार आहे रे, काही नाही. ते आम्ही इन्नासाठीच होय. ते कुठे गेली म्हटलं बा, तिनं सांगितलं काही नाही आम्हाला इथे इन्न आहे म्हणून, तर ते तिच्याच मागं आता आम्ही चाललो. ती गेली पहिले, आता आम्ही जातो. आणि बरोबर जा ना तुम्ही, जा तिकडे इंधनच जमा करते जा. अमाय तिथे इन्ना गेला म्हणते रे बाबा, आणि खाली हात काऊन वापस आला रे बापा? अरे काकी मी इंधन आणलाय ना वावरात ठेवलाय, आता जरासं मी इकडे जातो. वावर गिवर सपाकिपा करणं चालू आहे, तर तिकडे जरासं लक्ष देतो मग जातो म्हटलं इंधन घेऊन घरी म्हणून. असं बरं ठीक आहे बाबू, येतो मग आम्ही. इंधन घेऊन येतो. हो काकी या. पाय हो बापा, कोणाला तरी तोंडाला बांधून होतं म्हणते पोरग, कोणाला तरी सोबतच घेऊन गेले होते. सांगू बापा काय बाई पिसायली हो हे. बरं चल ना आता पाहूनच घेऊन आपण, चला. हो चला. नाही तिच्या काजल, तिचंच काजल काढला नाही, तिच्या तोंडाला घासलंच नावाची रश्मीनी. चला आपण पाहूच आता, चला बापा लवकर. सांगा मग मित्रांनो, आपला व्हिडिओ कसा वाटला, लाईक आणि कमेंट नक्की कराल. आणि चॅनलवर नवे असाल तर सबस्क्राईब कराल. हो सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण भेटूया पुढच्या भागामध्ये उद्याला. उद्याला आपण आपला टॉपिक कंटिन्यू करू. ओके बाय.